नमस्कार. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्शन रूल बघितला होता, त्यावरून काही एक्झाम्पल्स बघूया. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट a sin square c by 2 plus c sin square a by 2 is equal to a minus b plus c upon 2. आता इथे sin square आणि हाफ अँगल दिसतात, त्यामुळे डबल अँगलचे फॉर्म्युले आपल्याला इथे यूज करायला लागतील. आणि प्रोजेक्शन रूल बघितला तर ते सगळे फॉर्म्युले कॉसशी रिलेटेड, म्हणजे a is equal to b cos c plus c cos b वगैरे. सो कॉस ही टर्म तिथे यायला हवी. सो साइन स्क्वेअर आणि हाफ अँगल असेल तर कॉस 2 थीटाचे आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत. त्याच्यात हा साइन स्क्वेअरचा पण हाफ अँगल होणारा फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला अप्लाय करू, लेफ्ट साइड कन्सिडर करू आणि मग सिम्प्लिफाय केल्यावर राईट साइड येते का बघायची. सो वी नो दॅट फॉर्म्युला काय कॉस 2 थीटाचा, कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. सो आपल्याला आता काय करायचं की साइन स्क्वेअर थीटा म्हणजे हाफ अँगलसाठी इन टर्म्स ऑफ कॉस काय टर्म येते ती बघायची. त्यामुळे आपण साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घेऊ. सो कॉस इकडे घेऊया, साइन इकडे घेऊया. दॅट इम्प्लाइज 2 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थीटा. आणि आपल्याला साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आहे, त्यामुळे अपॉन 2 करूया, अपॉन 2. सो साइन स्क्वेअर थीटा जिथे आहे तिथे 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 अशा हा फॉर्म्युला यूज करून तिथे आपण रिप्लेस करू शकतो. सो आपण कन्सिडर करूया LHS. कन्सिडर LHS. LHS काय आहे? A sin square c by 2 plus c sin square a by 2. आता इथे जर हाफ अँगल असेल तर इथे काय, इथे जो अँगल आहे त्याच्या इथे काय होतं, इथे दुप्पट होतं, इथे डबल अँगल होतो. तशा पद्धतीने हा फॉर्म्युला इथे अप्लाय करूया. सो विच इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट काय येणार आहे 1 मायनस इथे c बाय 2 आहे, त्यामुळे कॉसचा अँगल काय होणार डबल मीन्स c. इथे थीटा होता म्हणून इथे 2 थीटा आला, मग इथे c बाय 2 असेल तर इथे c होणार अपॉन 2 प्लस c इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस, आता हा a अँगल आहे त्यामुळे a अपॉन 2 असं होणार. सो आता हे इथे पण 2 आहे, तिथे पण 2 आहे. सो दोन्ही ठिकाणी आहे त्यामुळे 1/2 आपण कॉमन बाहेर काढू शकतो. सो 1/2 कॉमन बाहेर काढले तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, या a ने आपण मल्टिप्लाय करूया आतमध्ये, म्हणजे a होईल a मायनस a कॉस c आणि इथे काय होणार आहे प्लस c मायनस c कॉस a. आता त्यातला a आणि c प्लस आहेत ते एका बाजूला ठेवूया आणि उरलेल्या टर्म्स इकडे. सो विच इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट a प्लस c मायनस, आता या दोन्ही टर्मना मायनस आहे त्यामुळे या दोन्ही टर्मना मायनस साइन कॉमन घेतलं तर आतमध्ये काय राहणार a कॉस c प्लस c कॉस a. आता आपण बघितलं तर a cos c प्लस c cos a. प्रोजेक्शन रूल मध्ये ह्याचा फॉर्म्युला काय, 3 स्टेटमेंट होती, त्यापैकी ह्याचा फॉर्म्युला काय असणार a आणि c इथे अपियर झाले म्हणजे हा b चा फॉर्म्युला आहे. सो दॅट इम्प्लाइज 1/2 इंटू ब्रॅकेट a प्लस c आणि हा मायनस आणि ह्या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आहे b मायनस b आणि तेच RHS होते a मायनस b प्लस c. ते रिअरेंज करून दिलं की ते RHS होईल विच इज इक्वल टू a प्लस c मायनस b अपॉन 2 which is equal to RHS. 2 आहे ना, तो आतमध्ये घेतो. सो a प्लस c मायनस b अपॉन 2 तेच होतं a प्लस c मायनस b अपॉन 2 which is equal to RHS, hence proved. Next example. In triangle ABC prove that a into bracket b square plus c square into cos a plus b into bracket c square plus a square into cos b प्लस c इंटू ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इंटू कॉस c इज इक्वल टू 3abc. आता प्रोजेक्शन रूलचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, तर ते फॉर्म्युले काही इथे अप्लाय होत आहेत का बघायचे. पण ते आधी हा जो ब्रॅकेट आहे तो ह्याने याला मल्टिप्लाय करून सगळं एक्सपांड करून घ्यायचं, म्हणजे a ने ह्याला मल्टिप्लाय करायचं प्लस कॉस a ला मल्टिप्लाय करायचं, मग a कॉस b प्लस b कॉस a वगैरे अशा काही टर्म्स दिसायला लागल्या तर त्यांना क्लब करायचं आणि मग त्याच्यावरून आपल्याला प्रोजेक्शन रूलचे काही फॉर्म्युले अप्लाय करता येतील. सो कन्सिडर LHS. ही LHS आपण लिहून घ्यायचे. कन्सिडर LHS आणि LHS सगळे लिहून घ्यायचे. आता आपण पुढच्या स्टेपला काय करणार आहोत की ह्या a ने याला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून तो कॉस a पण त्या मल्टिपल मध्ये घ्यायचा आहे. सो a ने b स्क्वेअरला मल्टिप्लाय करायचं, त्याच वेळेला कॉस a पण येणार आहे, कारण a कॉस a ने ह्या टर्मला आणि ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो a b स्क्वेअर कॉस a. केअरफुली घ्या कारण खूप टर्म्स आहेत. एक्झाम्पल सिंपल आहे तसं पण टर्म्स भरपूर आहेत, त्यामुळे एखादी कुठली मिस नको व्हायला. सो a b स्क्वेअर कॉस a झाली फर्स्ट टर्म प्लस a c स्क्वेअर कॉस a
फर्स्ट टर्म मधल्या सगळ्या टर्म आपण सेपरेट केल्या प्लस बी सी स्क्वेअर कॉस बी प्लस बी ए स्क्वेअर कॉस बी प्लस आता सी ने या सगळ्याला मल्टिप्लाय करायचं सी ए स्क्वेअर कॉस सी प्लस सी बी स्क्वेअर कॉस सी. आता फक्त आपण काय केलंय की मल्टिप्लाय करून घेतलंय. आता कुठल्या टर्म्स एकत्र घ्यायच्या ते थोडंसं आपल्याला बघायला. सर कॉस ए आणि कॉस बी अशी जर आपण एकत्र घ्यायची झाली तर आपल्याला ए बी स्क्वेअर कॉस ए आणि बी ए स्क्वेअर कॉस बी अशा टर्म्स एकत्र घेऊया. म्हणजे त्याच्यातून काही कॉमन येईल. मग ए कॉस बी प्लस बी कॉस ए असं जर कुठे आलं तर त्याला आपल्याला तो प्रोजेक्शन रूल आहे तो अप्लाय करता येईल. त्यामुळे ज्या टर्म्स एकत्र घ्यायच्या आहेत त्या आपण आता कशा घ्यायच्या बघूया की ए बी स्क्वेअर टर्म असेल तर त्याला बी ए स्क्वेअर कॉमन एकत्र घ्यायची. सो विच इज इक्वल टू ए बी स्क्वेअर फक्त रिअरेंज करतोय आपण कॉस ए प्लस बी ए स्क्वेअर कॉस बी. म्हणजे ह्या दोन टर्म मध्ये कॉस ए कॉस बी असं दिसायला लागले. ए कॉस बी कॉस ए कॉस बी वगैरे असं काही कॉमन येतं असे तर नेक्स्ट स्टेपला आपण ते कॉमन घेणार आहोत. प्लस अजून कोणत्या दोन टर्म्स एकत्र घेता येतील तर ए सी स्क्वेअर असेल तर सी ए स्क्वेअर घ्यायला लागेल. सो ए सी स्क्वेअर अँड सी ए स्क्वेअर ह्या दोन टर्म्स एकत्र घेऊ. सो ए सी स्क्वेअर कॉस ए प्लस सी ए स्क्वेअर कॉस सी प्लस आता रिमेनिंग टू टर्म्स बी सी स्क्वेअर कॉस बी प्लस सी बी स्क्वेअर कॉस सी. या मुद्दाम आपण अशा टाईपमध्ये क्लब केले आहेत बिकॉज या प्रत्येक आता दोन टर्मसाठी आपल्याला काही कॉमन घेता येईल आणि अनकॉमन टर्मसाठी आपल्याला काही फॉर्म्युला यूज करता येऊ शकतो. सो विच इज इक्वल टू तर काय काय कॉमन आलं इथे ए बी इथे बी ए म्हणजे एक ए आणि एक बी कॉमन दिसतो. सो ए अँड बी कॉमन. अनकॉमन काय राहिलं इथे ए अँड बी वन बी कॉमन झाला म्हणजे एक बी इथे राहिला बी कॉस ए प्लस इथे बी ए मध्ये एक ए कॉमन गेलाय एक राहिलाय सो ए कॉस बी. सो आता ऑब्झर्व केलं तर त्या ब्रॅकेटची आपल्याला व्हॅल्यू लिहिता येईल बी कॉस ए प्लस ए कॉस बी म्हणजे काय असतं सी असतं. तर याची व्हॅल्यू आपण नेक्स्ट स्टेपला सी लिहू शकतो. सो असंच पुढच्या सगळ्या टर्म्समध्ये करूया प्लस ए सी स्क्वेअर आणि सी ए स्क्वेअर याच्यातून ए सी कॉमन घेता येईल इंटू ब्रॅकेट इथे राहणार आहे सी कॉस ए प्लस ए कॉस सी अनकॉमन टर्म्स प्लस या दोन टर्म मधनं बी सी कॉमन घेता येईल. सो बी सी इंटू ब्रॅकेट सी कॉस बी राहिला प्लस बी कॉस सी अनकॉमन टर्म्स आपण ब्रॅकेटमध्ये दिली राहील विच इज इक्वल टू इथे ए बी आलं ए बी इंटू या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय होणार आहे सी कारण सी इज इक्वल टू बी कॉस ए प्लस ए कॉस बी. सो सी प्लस ए सी इंटू या सगळ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय होईल सी कॉस ए प्लस ए कॉस सी मीन्स याची व्हॅल्यू होते बी. सो बी प्लस बी सी इंटू सी कॉस बी प्लस बी कॉस सी मीन्स ए असतं. सो बी सी ए आणि मल्टिप्लिकेशनच असल्यामुळे एबीसी 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 3 टाइम्स एबीसी म्हणजेच काय लिहिणार आपण 3abc विच इज इक्वल टू RHS. सो फक्त आपण रिअरेंज केल्या टर्म्स आणि त्यावरून आपल्याला हा फॉर्म्युला इथे अप्लाय करता आला आणि एक्झाम्पल सॉल्व्ह झाला.